नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या बैठकीसाठी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांना निमंत्रण देण्यात आले नसून हे जिल्ह्याच्या दृष्टीनं चुकीचे असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम व्यवस्थापक बैठक आज दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह सभागृहात पार पडणार आहे। फोरमच्या उद्घाटनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेतेगण उपस्थित राहणार आहे। मात्र जिल्हा निर्मितीचे शिल्पकार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही, हे चुकीचे असून यासाठी या फोरमचा उद्देश चांगला जरी असला परंतु जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हिना गावित व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना आमंत्रित केले नसल्यानं हा चुकीचा असून या आमंत्रणाला जाणं नाकारलं आहे आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित नसणार, याबाबत त्यांनी खुलासा देखील केला आहे। नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम हे जिल्ह्यातील प्रमुख व्यक्तींनी जिल्ह्यातील विकास व्हावा, जिल्ह्यातील प्रश्नांना उजाळा मिळावा, त्यांना न्याय मिळावा या संदर्भात एक चांगली भूमिका घेऊन सदर फोरमची निर्मिती केली आहे आणि त्याची आज बैठक साधारण 2 वाजेला छत्रपती नाट्य मंदिरला ठेवण्यात आली। त्या निमंत्रण पत्रिका माझ्यापर्यंत पण पोचली, पण निमंत्रण पत्रिका जेव्हा बघितली तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि मंत्री साहेब नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब या दोघांचं नाव त्या पत्रिकेत नव्हतं। म्हणजे एक फोरमचा उद्देश जरी चांगला असला परंतु खासदार आणि आमदार आणि विशेष करून मंत्री साहेब यांना जर याच्यातून आपण वगळत असाल तर नेमकं कुठला विकास आपण साध्य करताय याच्यावर प्रश्नचिन्ह सर्वसामान्य लोकांमध्ये उपस्थित होत आहे। गेल्या 20-25 वर्षापासून नामदार डॉक्टर गावित साहेब हे आमदार आहेत, 20 वर्षापासून मंत्री आहेत। आत्ताच एक वर्ष नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री होते। एक विकासात्मक भूमिका गावित परिवाराने या अगोदरही घेतली आणि आता पण घेत आहेत। मग त्यांना वगळून जर आपण फोरम तयार करताय तर निश्चितच एक कुठली तरी संशयास्पद भूमिका आपल्या फोरमची या ठिकाणी दिसून येते। पक्ष काय निर्णय घेणार? पक्षाचा विचार केला तर पक्ष नेहमीच नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या बाजूने आहे। फोरम चांगल्या विचार घेऊन जर काम करत असेल तर पक्ष फोरमच्या बाजूने आहे, पण जर त्याच्यात राजकारण येत असेल, एक ठराविक विशिष्ट लोकांना बाजूला करून फोरम आपलं काम करत असेल तर मी त्याच्या विरोधात आहे।